हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज मी करत आहे गव्हाच्या मस्त कुरडया. तर ह्याच्यासाठी मी गहू 3 दिवस भिजवून घेतलेले आहेत आणि आज 4था दिवस आहे आणि मी स्वच्छ गहू धुवून 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेले आहेत. आणि गहू हे मी मिक्सरमधून काढत आहेत, त्याचा चिक काढत आहे. खूपच झंझट असणारी ही गव्हाची कुरडई. तशी म्हटली तर खूपच अवघड आहे आणि तसे म्हटलं तर खूपच सोपी आहे, पण खूप अवघडच आहे असं आपण धरून चालूयात. कारण खूप असं हे झंझट, धुवा, मग त्याचा चीक काढा, असं हे मिक्सरमधून मी सगळं काढलेलं आहे. ॲक्च्युली हा सगळा असा तयार केला होता मी सेटअप, कारण गहू मी खूप घेतले होते, जवळपास 5 ते 10 किलो. त्याच्यामुळं एवढा पसारा करावा लागला. हा सगळा चीक काढून घेतला आहे मी आणि मग त्याच्यामध्ये मी खूप सारं पाणी टाकलेलं आहे. काय करावं, कधी कधी चुका भोगाव्या लागतात माणसाला. स्वच्छ सगळं कोंडा काढून हा असा चीक तयार केलेला आहे मी. बघा कसा केलेला आहे. आणि जितका आपला चीक निघतो तितक्याच प्रमाणामध्ये मी पाणी घेतलेलं आहे शिजवायला. आणि मग थोडंसं पाणी गरम झाल्यावर चीक घातलेला आहे. तुम्ही बघू शकता किती मोठी प्रोसिजर आहे आणि एकट्याने करायची नाही आहे ती. दुकट्याने केली तर थोडीशी चांगली होते, पण काय करणार, आता कोणी नाही आहे म्हणून मी एकटीच करायला लागले सगळं व्यवस्थित. तर असा हा चीक शिजवायचा आहे. हलवा आणि हलवा आणि चीक घाला आणि परत हलवा. बापरे, माझे तर हात सगळे दोन्ही दुखून गेले, पण काय करायचं आता. आलिया भोगासी असावे सादर. तर अशा पद्धतीने मी हे केलेलं आहे. जवळपास 4 ते 5 किलो गहू होते, म्हणजे किंवा त्याच्यापेक्षाही जास्ती होते गहू. तर असं व्यवस्थित चीक काढणे आणि गव्हाची कुरडई करणे खरं म्हटलं तर एक आर्ट्स आहे. ती सगळ्यांना जमतेच अशी नाही, पण चला ट्राय तर केली आहे आपण. कसे झालेले आहेत तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा. आपला रेग्युलर जो असतो ना तो त्याच्यामध्ये मी केलेलं नाही आहे. हा असा सेटअप एक मी तयार करून घेतला होता ॲक्च्युली चकली आणि शेव तयार करण्यासाठी. तर मी आणि संगीता आलेली आहे माझ्या मदतीला थोडीशी. तर अशा पद्धतीने आम्ही ह्या कुरडया सगळ्या केलेल्या आहेत. तुम्हाला कसे वाटल्या कमेंट करून सांगा. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनल.